मित्रांनो, आज आपण करणार आहोत अंडा मसाला. तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात ते कमेंटमध्ये कळवा. लाईक करायला विसरू नका. सबस्क्राईब करा. तर चला आपण बनवूयात अंडा मसाला. त्यासाठी लागणारे साहित्य आहे 3 अंडी, 1 टोमॅटो, 2 मोठे कांदे, काजू, आलं लसूण पेस्ट, तीळ, किसलेले खोबरे, कोथिंबीर, कोल्हापुरी कांदा लसूण चटणी, गरम मसाला, मटन मसाला, मीठ, तेल. प्रथम आपण अंडी उकडून घेणार आहोत. अंडी आपण उकडून घेतलेली आहेत. एक कांदा उभा चिरून आपण थोड्याशा तेलात भाजून घेणार आहोत. एक कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो आपण चिरून घेतलेला आहे. टोमॅटोची आपण पेस्ट करणार आहोत. एक मोठा कांदा चिरून आपण भाजून घेतलेला आहे. तो 2 चमचे मोठे खोबरं किसून घेतलेलं आहे. कोथिंबीर, तीळ भाजून घेतलेले आहेत. काजू भाजून घेतलेले आहेत. आलं लसूण पेस्ट 1 चमचा. ह्या सगळ्याची आपण पेस्ट करून घेणार आहोत. मसाला वाटून घेतला आहे. टोमॅटोची पेस्ट करून घेतलेली आहे. गॅसवर आपण कढई गरम करत ठेवलेली आहे. कढई गरम झालेली आहे. त्यामध्ये आपण तेल घालणार आहोत. 2 मोठे चमचे तेल आपण कढईत घालून गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपण यात बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. थोडंसं मीठ घालणार आहे. कांदा खरपूस भाजण्यासाठी मीठ घातलेलं चांगलं असतं. अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट आपण घालणार आहे. आलं लसूण पेस्ट भाजल्यानंतर आपण त्यात कोल्हापुरी कांदा लसूण चटणी 2 चमचे घालणार आहे. गरम मसाला अर्धा चमचा, मटन मसाला अर्धा चमचा मस्तपैकी परतून घेणार आहे. यामध्ये आपण वाटलेला मसाला घालणार आहोत. त्यामध्ये टोमॅटोची पेस्ट घालणार आहे. तेल सुटेपर्यंत आपण परतून घेणार आहोत. सुरीच्या साहाय्याने अंड्यांना आपण चिरा पाडून घेणार आहोत. मसाल्याला चांगलं तेल सुटलेलं आहे. यामध्ये आपण कोमट पाणी घालून घेणार आहोत. मगाशी आपण थोडंसंच मीठ घातलेलं. आता आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत. मसाल्याला छान अशी उकळी आलेली आहे. आता यामध्ये आपण अंडी सोडणार आहोत. यावर आता आपण झाकण ठेवून छान अशी उकळी आणूया. छान ग्रेव्ही अशी तयार झालेली आहे आपली. तर आपला अंडा मसाला तयार. आता आपण गॅस बंद करून घेणार आहोत. आपण आता बाउलमध्ये सर्व करून घेऊयात. मित्रांनो, आपण आता त्या डिशला गार्निश करून घेतलेलं आहे. तयार आहे आपली अंडा मसाला रेसिपी.
कशी वाटली जरूर कळवा. लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच नवनवीन रेसिपींच्या सोबत. धन्यवाद. गाड्यांचा आवाज आलेला आहे तो तुम्ही समजूनच घ्या.